माढा तालुका पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या निवडी राजकीय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या। कट्टर विरोधक असणारे माढा तालुक्यातील 2 संजय पंचायत समिती कार्यालयात निवडीपूर्वी एकत्रित बसलेले पाहायला मिळाले। परंपरागत कट्टर विरोधक असणारे 2 संजय एकत्रित बसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्याचं पाहायला मिळालं। संजय मामा शिंदेंच्या शेजारी बसलेल्या संजय कोकाटेंना माध्यमांनी विचारलं असता पहा काय म्हणाले। बाबा काय सांगाल, माढा तालुक्याला एक वेगळी राजकीय परंपरा आहे, मात्र सातत्यानं संजय मामा आणि दुसरे संजय कोकाटे 2 संजय जिल्ह्याच्या असतील किंवा माढा तालुक्याच्या राजकारणात चर्चेत येतात। आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही वेळापासून आपण दोन्ही एकाच टेबलवर बसून काय एकत्रित काय संदेश देत आहे तालुक्यात? सुरुवातीला नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांचं खूप खूप अभिनंदन। आनंद अशा अर्थानं होतोय की खऱ्या अर्थानं सामान्य कुटुंबातली कुठलाही राजकीय वारसा नसणाऱ्या व्यक्ती त्या आज या ठिकाणी पदावरती आरूढ झालेल्या आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थानं आनंद आहे। मामाच्या आणि माझ्या बाबतीमध्ये जो आपण प्रश्न विचारला, तर मला असं वाटतं की राजकारणामध्ये आम्ही कितीही विरोधात असलो एक किमान महिन्यात 2 महिन्यातनं तरी मामांचं माझं सातत्यानं बोलणं होत असतं। आम्ही राजकारण आणि वैयक्तिक मैत्री ह्याची कधीही सांगड घातलेली नाही, त्यामुळे शेजारी बसणे किंवा शेजारी हे असं कधी नाही की आमच्यामध्ये राजकीय विचारामध्ये मतभेद असू शकतात, पक्ष वेगवेगळे असू शकतात, परंतु आम्ही आमच्या लहान मुलांपासून आमची मुलं सगळी एकत्र शिकायला असल्यापासून आम्ही मैत्रीमध्ये आहोत। आणि कधीही म्हणजे निवडणुकीच्या काळात असतील किंवा निवडणुका झाल्यावर सुद्धा ज्या वेळेस मला वाटलं बोलावं ते मी फोन करतो, त्यांना वाटलं तर ते फोन करतात, त्यामुळे आमच्यामध्ये राजकीय दुश्मनी नाही। विकासाचा अजेंडा दोघं सोबत घेऊन जातात, राजकारण बाजूला ठेवून ते त्यांच्या पद्धतीने करतात। ते एका सत्ताधारी पक्षामध्ये आहेत, मी एका सत्ताधारी पक्षामध्ये आहे। आता भारतीय जनता पार्टी सुद्धा या ठिकाणी आहे की खरं तर राज ठाकरेंच्या भाषेत सांगायचं झालं तर कुठली सुट्टी कुठल्या भोकात गेली काय कळालंच नाही, कारण इकडे घड्याळ बी होतं मुडलिमला, ते घड्याळ वेगळ्या माणसाचं कोण कुठं होतं कळालं नाही, पण सगळे आता माहितीत आहे। सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं जे काही या तालुक्याच्या विकासासाठी करता करू आणि चांगल्या कामाला आम्ही नेहमी सहकार्य करू, नेहमी पाठीशी राहू। आता सुद्धा शिवाजी नाना आणि तालुका अध्यक्ष योगेश पाटील यांनी विनंती केली की निवडणूक बिनविरोध करूया। त्यांच्या विनंतीला मान देऊन मी सांगितलं पोपटता त्यांना की आपले अर्ज काढून घ्या। त्यामुळे आम्ही सुद्धा चांगली परंपरा जपण्याचा प्रयत्न केला। अपेक्षा आहे विकासाचं राजकारण करावं, आडवणुकीचं राजकारण करू नये। चांगलं केलं, चांगल्याबरोबर आम्ही आहे, एवढंच सांगतो।